नमस्कार. आजच्या IPL सामन्यानंतर एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मैदानावरचा पराभव एकीकडे आणि त्यानंतर लगेचच खेळाडूंवर कारवाई दुसरीकडे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि RCBचा फलंदाज टीम डेव्हिड या दोघांनाही IPLनं दंड ठोठावलाय. नेमकं काय घडलं, कोणाची चूक होती आणि किती मोठी कारवाई झाली? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. ही घटना IPL 2026 मधील 20व्या सामन्यात घडली, जिथे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जोरदार सामना रंगला होता. हा सामना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ चालला आणि त्यामागचं मुख्य कारण होतं स्लो ओव्हर रेट. पहिल्या डावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं तब्बल 240 धावांचा मोठा स्कोअर भरला. फलंदाजांनी आक्रमक खेळ करत मुंबई इंडियन्स समोर प्रचंड मोठं लक्ष ठेवलं. त्यानंतर मुंबई इंडियन्सनं प्रयत्न केला, पण हा मोठा स्कोअर गाठणं त्यांना शक्य झालं नाही आणि संघाला पराभव स्वीकारावा लागला. मात्र सामना संपल्यानंतर खरी चर्चा सुरू झाली. ती मैदानावर घडलेल्या 2 वेगळ्या घटनांवर आणि त्यावर झालेल्या कारवाईवर. सर्वात आधी बोलूया हार्दिक पांड्याबद्दल. कर्णधार म्हणून त्याच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी असते, म्हणजे संघानं ठरलेल्या वेळेत आपले ओव्हर्स पूर्ण करणे. पण या सामन्यात मुंबई इंडियन्सनं निर्धारित वेळेत ओव्हर्स पूर्ण केलं नाहीत. हा प्रकार IPLच्या नियमानुसार गंभीर मानला जातो. IPLच्या कोड ऑफ कंडक्टमधील क्लॉज 2.22 नुसार स्लो ओव्हर रेट हा नियमभंग मानला जातो. हार्दिक पांड्याचा या सीझनमधील हा पहिलाच गुन्हा असल्यामुळे त्याच्यावर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. म्हणजेच कर्णधार म्हणून जबाबदारी न पाळल्याचा त्याला थेट आर्थिक फटका बसला आहे. भविष्यात जर अशी चूक पुन्हा झाली तर शिक्षा आणखी कडक होऊ शकते, अशी ही चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. आता पाहूया दुसरी घटना, जी थोडी वादग्रस्त ठरली आहे. ही घटना संबंधित आहे टीम डेव्हिडशी. सामन्यादरम्यान 2 वेळा असा प्रकार घडला, ज्यामुळे अंपायर आणि खेळाडू यांच्यात तणाव निर्माण झाला. 18व्या ओव्हरमध्ये म्हणजे 17.2 वर टीम डेव्हिडनं चेंडू हातात घेतला आणि तो तपासण्यासाठी थांबला. अंपायरनं त्याला चेंडू परत देण्यास सांगितलं, पण त्यानं लगेच प्रतिसाद दिला नाही. यानंतर 20व्या ओव्हरमध्ये म्हणजे 19.2 वर तोच प्रकार पुन्हा घडला. पुन्हा एकदा टीम डेव्हिडनं चेंडू स्वतःकडे ठेवला आणि अंपायरनं सांगूनही तो त्वरित परत दिला नाही. यावेळी मैदानावर अंपायर त्याला समजावताना दिसले, पण तरीही त्यानं तात्काळ सहकार्य केलं नाही. या संपूर्ण प्रकाराला IPLनं अंपायरच्या निर्णयाचा अनादर म्हणून पाहिला आहे. कोड ऑफ कंडक्टमधील क्लॉज 2.4 अंतर्गत टीम डेव्हिडच्या मॅच फीमधून 25% कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याला एक डिमेरिट पॉइंट देखील देण्यात आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीम डेव्हिडनं हा आरोप मान्य केला आहे आणि त्यामुळे या प्रकरणात पुढील सुनावणीची गरज पडलेली नाही. या दोन्ही घटनांनंतर क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला हार्दिक पांड्याचा स्लो ओव्हर रेट आणि दुसऱ्या बाजूला टीम डेव्हिडचा अंपायर सोबतचा वाद. या दोन्ही गोष्टींनी IPL मधील शिस्त आणि नियमांबद्दल पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे. मुंबई इंडियन्ससाठी हा सामना आधीच पराभवाचा होता आणि आता कर्णधारावर झालेल्या दंडामुळे हा डबल धक्का मानला जातोय. या प्रकरणावर IPLनं अधिकृत निवेदन जारी केलं आहे. त्या निवेदनात दोन्ही खेळाडूंवर झालेल्या कारवाईची स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. सध्या या प्रकरणावर कोणतीही वेगळी चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आलेली नाही. अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही आणि जर पुढील काही अपडेट्स आले तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू. तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच ताज्या, महत्त्वाच्या आणि सखोल बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.